लहानपणापासून माझ्या आईवडिलांनी मला कायम जे तुला करायचंय सपोर्ट ते कायम मला करत गेले. इवन लहान असताना जेव्हा उन्हाळी सुट्ट्या लागायच्या तेव्हा मला आईने कधीच घरी बसू नाही दिलं. कायम एक नाटकाच्या शिबिराला जा किंवा गाणं शिक किंवा डान्स शिक, असं कायम काही ना काही होतच असायचं. आणि तू हा खूप चांगला पॉइंट सांगितलास की भारतामध्ये मॉडेलिंगला एक करिअर म्हणून किंवा सिरियसली घेतलं जात नाही. म्हणजे जसं कुक व्हायचंय किंवा शेफ व्हायचंय, याला लोकांनी वाढपी व्हायचंय का, किंवा फॅशन डिझायनरला लिटरली अरे टेलरचं काम करणार का असं म्हटलं जातं. तसंच मॉडेलिंगच्या बाबतीत आत्तापर्यंत होतं की अरे मॉडेलिंग करायचंय, मॉडेलिंग हे काही करिअर नाहीये, तू डॉक्टर बन किंवा इंजिनियर बन किंवा असं काहीतरी बन. पण मॉडेलिंग सारखं करिअर नाही, कारण तुम्हाला सुंदर दिसण्यासाठी, चांगला मेकअप करण्यासाठी, चांगले कपडे आणि ज्वेलरी घालण्याचे पैसे मिळतात. म्हणजे ज्या गोष्टींसाठी बायका खर्च करतात त्या गोष्टी आम्ही करतो आणि वरून आम्हाला त्याचे पैसे मिळतात. म्हणजे मॉडेलिंग सारखं करिअरच नाही आहे. आणि त्याच्यावर भारतामध्ये अजून असे कोर्सेस असायला पाहिजेत, कारण लॅटिन अमेरिकन कंट्रीजमध्ये किंवा इव्हन नॉर्थ अमेरिकेमध्ये जसं आपल्या इकडे नॅशनल स्कूल ऑफ ड्रामा किंवा ऍक्टिंगच्या क्षेत्रात कोर्सेस असतात, तसे तिकडे प्रॉपर मॉडेलिंगचा एक कोर्स असतो की ग्रूमिंग असतं. आणि तसं भारतातही यायला पाहिजे मला असं वाटतं. माझा उलट इंटरनॅशनल एक्सपिरियन्स जास्त सहज होता इंडियन एक्सपिरियन्स पेक्षाही. कारण मी म्हणेन की भारतात लोक फार जजमेंटल आहेत, विच इज व्हेरी सॅड. की एखाद्या मुलीला इंग्लिश येत नाहीये तर म्हणजे तिला कमी लेखणं जाणं वगैरे असं बरंच होतं. आणि आपल्या मराठी मुलींमध्ये मी हे खूपदा पाहिलंय, कारण मी मागे न्यूजपेपरसाठी लिहायचे वगैरे, पण मी ग्रूमिंग सेशन्सही देते. तर आपल्या मराठी मुलींमध्ये टॅलेंट असतं, त्यांच्यात आर्ट असतं, त्या दिसायलाही छान असतात, मेहनत करण्याची तयारी असते, पण फक्त त्यांना इंग्लिश येत नाही. ह्याच्यामुळे त्यांच्यात खूप कॉम्प्लेक्स असतो. आणि मला हेच प्रकर्षाने मिस इंडियाच्या वेळेला किंवा जेव्हा मी मॉडेलिंग सुरू केलं तेव्हा जाणवलं की बरेच लोक माझ्याकडे असं म्हणजे अरे हिला इंग्लिश व्यवस्थित येत नाही, कारण मराठी मीडियम असल्यामुळे माझं इंग्लिश तेवढं शुद्ध नव्हतं. पण आता माझं उलट इंग्लिश इज मच बेटर दॅन मराठी आय वुड से. पण ते मला इंटरनॅशनली जाणवलं नाही, कारण तिकडे स्पॅनिश मुली होत्या, फ्रेंच मुली होत्या, बऱ्याचशा एशियन मुली होत्या ज्यांना इंग्लिशमधला ही येत नव्हता, पण त्या एवढ्या कॉन्फिडंट होत्या आणि स्वतःविषयी त्यांना एवढा आत्मविश्वास होता की इट्स जस्ट अ लँग्वेज आय वुड से, यु नो. कारण दोन भाषा येणारे असल्यामुळे आपण कदाचित त्यांच्यापेक्षा आणि भारताला म्हणजे मी आतापर्यंत साधारण 25-26 कंट्रीजमध्ये प्रवास झालाय माझा गेल्या 7 वर्षांमध्ये. भारताला इंटरनॅशनली एवढं महत्व आहे की आपली संस्कृती इतकी चांगली आहे आणि आपलं जे क्युझेन आहे ते इंटरनॅशनली एवढं फेमस आहे. आणि आपली फॅशन जी आहे भारतातली साड्या किंवा एकंदरीत जी फॅशन संस्कृती आहे ही इंटरनॅशनली एवढी प्रसिद्ध आहे आणि एवढी लोकांना त्याच्याविषयी कौतुक आहे. त्याच्यामुळे इंटरनॅशनली मी जेव्हा पण असाइनमेंट्स करते तेव्हा मला जास्ती एक्साइटमेंट असते. ब्युटी इज व्हेरी सब्जेक्टिव्ह. माझ्यासाठी एखादी मुलगी सुंदर आहे, दुसऱ्यासाठी कदाचित दुसरी कुठली तरी मुलगी सुंदर असेल. त्याच्यामुळे ह्या ज्या ब्युटी कॉन्टेस्टच्या विनर आहेत त्या मला असं वाटतं त्यातल्या प्रत्येक जणी सुंदर असतातच. आय थिंक काही जणींचं लक चांगलं असेल कदाचित, किंवा काही जणी ते जे सौंदर्य आहे ते जास्ती रिफ्लेक्ट करत असेल त्याच्यामुळे त्या जिंकतात. पण मला असं नाही वाटत की मार्केटिंग किंवा जे ब्रँड स्पॉन्सरशिप वगैरे ह्याचा काही त्याच्यामध्ये हात आहे, मला नाही वाटत. तू भारतीय आणि आंतरराष्ट्रीय विदेशी डिझायनर्ससाठी रॅम्प वॉक केलंयस. रॅम्प वॉक करताना किंवा डिझायनरसाठी जेव्हा तू एखादी मॉडेल चालते, त्याचे कपडे ती प्रेझेंट करते, ती कला आहे, ती सुद्धा एक कला आहे. तर ते काय चॅलेंज असतं त्याच्यामध्ये ॲज अ मॉडेल? तुझ्या मते काय सगळ्यात चॅलेंजिंग आहे वेन यू वॉक द रॅम्प? पाहताना ऍक्च्युली ते फार इझी वाटतं की हे कपडेच तर नुसते घालून चालायचे, पण इट इज नॉट ऍक्च्युली दॅट इझी. कारण तुम्ही कपडे काय घातलेत ह्याच्यापेक्षा तुम्ही ते कपडे कॅरी कसे करताय ह्याला जास्ती महत्व आहे. कारण एखादं जर तुम्ही एखादं डिझाईन घेतलं, तेच एका मॉडेलने किंवा जी एखादी ग्रेसफुल कॉन्फिडंट बाई आहे तिने जर ते घातलं आणि तेच एखाद्या
दुसऱ्या साध्या मुलीने जी जास्ती कॉन्फिडंट नाहीये किंवा ती कम्फर्टेबल नाहीये आणि कॅरी करू शकत नाही, तिने जर घातलं तर त्यात तुम्हाला प्रकर्षाने तो एक डिफरन्स जाणवतो. त्याच्यामुळे तुम्ही जे कपडे घातले त्यात तुम्ही किती ग्रेसफुली स्वतःला कॅरी करता हे जास्ती महत्वाचं असतं. आणि सेकंडली तुम्ही आम्हाला रॅम्पवर चालताना पाहता, पण रॅम्पवर येईपर्यंत जे काही 2-3 मिनिटं आम्ही बॅक स्टेजला गोंधळ घालत असतो हे कोणालाही माहिती नाहीये. कारण लिटरली आम्हाला खूप कमी वेळ मिळतो. त्या कमी वेळामध्ये एक केस व्यवस्थित जे विस्कटलेले असतात, कपडे बदलताना ते टचअप करणारे असते, एक लिपस्टिक टचअप करणारं असतं, कपडे चेंज करण्यासाठी 2 आम्हाला हेल्पर्स असतात, आम्ही हिल्स चेंज करतो, एक्सेसरीज चेंज करतो. एवढं ते अगदी 2-3 मिनिटाच्या काळात सगळं पटापट चेंज करायला लिटरली आम्ही हिल्समध्ये अशा साड्या असे लुंगीसारख्या उचलून धावत असतो बॅक स्टेजला. असं बरंच काही होतं. तर मागे एवढं हायपर एनर्जी असते आणि मग त्याच्यानंतर जेव्हा आम्ही रॅम्प वरतो तेव्हा एकदम चेहरा एकदम क्लीन, चेहरा वेगळा असतो, एक्सप्रेशन्स वेगळे असतात. तर बॅकस्टेजला बरीच मेहनत असते आणि तिथपर्यंत पोहोचण्यासाठी तुमचं वर्कआउट आलं, तुमची डाएट आणि जिम वगैरे करून जे काही तुमची बॉडी मेंटेन करण्यासाठी, तुमची स्किन आणि तुमचे केस मेंटेन ठेवण्यासाठी वगैरे जी काही मेहनत असते ती बरीच असते त्याच्या मागे. कारण जेव्हा आम्ही फॅशन वीक्स करतो तेव्हा दिवसाला 3 शोज होतात. तर त्या 3ही शोजचे हेअरस्टाईल वेगळी असते. तर त्यात तुमच्या केसामध्ये बराच हेअर स्प्रे जातो, हीट असते, तुम्ही मेकअप चेंज करता, तर त्याच्या मागे स्किन आणि तुमचे हेअर बऱ्यापैकी डॅमेज होतात. तर ते मेंटेन ठेवण्यासाठी असते त्याच्यात. मला नाही वाटत मॉडेलिंगला वयोमर्यादा आहे. कारण जर फॅशन मॉडेलिंग तुम्ही प्रियंका कोण आहे जरा हात कोणी विचारला हा प्रश्न? अच्छा, प्रियंका, whoever you are in the audience. मला असं सांगायचं की फॅशन मॉडेलिंगला एज लिमिट आहे की जोपर्यंत तुमच्या चेहऱ्यावर ते तारुण्य, ते तेज जे दिसतंय ते एक साधारण तुम्ही जोपर्यंत ते तुमच्या चेहऱ्यावर आहे तोपर्यंत तुम्ही फॅशन मॉडेलिंग किंवा रॅम्प मॉडेलिंग कंटिन्यू करू शकता. पण माझ्या ओळखीच्या अशा कितीतरी आहेत ज्या 40च्या घरात आहेत, ज्या टीव्ही कमर्शियल्स करतात. म्हणजे आजकाल मी ब्रँड्सची नावं नाही घेणार, पण कितीतरी टीव्हीवर आपण ब्रँड्स बघतो ज्याच्यात आईचे रोल्स असतात, यंग मदर्सचे रोल असतात किंवा कितीतरी असे कॅरेक्टर्स असतात टीव्ही कमर्शियल्समध्ये किंवा ॲड्समध्ये. ते तुम्ही करू शकता. इनफॅक्ट एक महिलांसाठी ब्रँड आहे ओबीज साईज विमेन. तर मला बऱ्याच जणांनी विचारलं की मी जाड आहे गं, मला बारीक व्हायला होत नाहीये, तर पण मला मॉडेलिंगची इच्छा आहे. मी त्यांना सांगायचंय की ओव्हरसाईज लोकांसाठी एक ब्रँड आहे, तू त्यांच्याकडे तुझे फोटो पाठव, तुला नक्की त्यांच्या ह्याच्यासाठी मिळेल. तर त्याच्यामुळे मी म्हणेन की मॉडेलिंगसाठी वयोमर्यादा किंवा लुक्सचे किंवा कुठल्याच बाबतीचं लिमिटेशन असं नाहीये.